आजच्या या विशेष सखोल चर्चेत आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो मानवी अस्तित्वाच्या अगदी मुळाशी जातो. अगदी मुळाशी. हो, आणि आजचा आपला विषय ललित कुमार लक्षाणी यांच्या बालमानसशास्त्र म्हणजेच चाइल्ड सायकोलॉजी या विषयावरील परिपूर्ण अभ्यासाच्या नोट्सवर आधारित आहे. नक्कीच. आणि एक सांगू इच्छिते की या सखोल चर्चेचा आपला मुख्य उद्देश फक्त काही पुस्तकी ज्ञान मिळवणे किंवा काही व्याख्यांची उजळणी करणे हा अजिबात नाहीये. खरंय. तर लहान मुलांचे मन नेमके कसे काम करते, त्यांच्या विचार प्रक्रियेचा विकास कसा होतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बालपणातील ती छोटे छोटे वाटणारे अनुभव माणसाच्या संपूर्ण आयुष्य कसे घडवतात यामागचे खरे विज्ञान आपल्याला समजून घ्यायचे. हो, आणि या विषयाचे गांभीर्य समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे बघा, जेव्हा आपण बालमानसशास्त्र हा शब्द ऐकतो तेव्हा अनेकदा असा एक वरवरचा समज होतो की हा विषय फक्त लहान मुलांसाठी किंवा फार तर प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी मर्यादित आहे. हो, बहुतेकांना तसंच वाटतं. पण तसे अजिबात नाही. हा विषय खऱ्या अर्थाने एकंदर मानवी प्रवृत्ती, मानवी स्वभाव आणि माणसाचे एकूण वर्तन समजून घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे मोठ्या माणसांसाठी सुद्धा. अगदी बरोबर. कारण आजूबाजूला जो प्रौढ समाज आपण पाहतो ना, तो कालच्या बालकांचाच बनलेला आहे. एखाद्या प्रौढ व्यक्तीच्या आजच्या वागणुकीची मुळे, मग तो त्याचा राग असो, त्याची असुरक्षितता असो किंवा त्याची निर्णय क्षमता असो, या सगळ्याची मुळे त्याच्या बालपणात दडलेली असतात. हां, हे खूपच महत्त्वाचं आहे. त्यामुळे मानवी मनाचा खऱ्या अर्थाने तळ गाठायचा असेल तर या बालमानसशास्त्राचा अभ्यास करण्याला दुसरा कोणताही पर्याय नाही. या नोट्समध्ये बालमानसशास्त्राच्या अनेक व्याख्या दिल्या आहेत, ज्यातून या विषयाचा खरा आवाका आपल्या लक्षात येतो. हो, तिथे बऱ्याच व्याख्या आहेत. विशेषतः ई.बी. हरलॉक यांची एक व्याख्या तिथे दिली आहे. हरलॉक यांच्या मते बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून ते त्याच्या प्रौढावस्थेपर्यंत जो विकास होतो त्या विकासाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र. पण या नोट्स वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे त्यांनी एका चौथ्या व्याख्येवर खूप जास्त भर दिला आहे आणि तिला सर्वात महत्त्वाची व्याख्या असे म्हटले आहे. बरोबर. ती चौथी व्याख्या खूपच व्यापक आहे. हो, कारण या चौथ्या व्याख्येनुसार ज्या शास्त्रामध्ये प्रत्यक्ष बालकाला केंद्रस्थानी मानून त्याचे वर्तन, त्याची विचार प्रक्रिया, त्याच्या स्वाभाविक कृती, प्रवृत्ती आणि अभिक्षमता या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जातो, त्याला बालमानसशास्त्र म्हणतात. म्हणजे इथे फक्त शारीरिक वाढीचा तक्ता मांडलेला नाहीये. नाही, अजिबात नाही. तर प्रत्यक्ष बालकाच्या आतील जगाला केंद्रबिंदू मानले आहे. आणि इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे या शास्त्रामध्ये बालकाच्या केवळ शारीरिक वाढीचा विचार होत नाही, तर त्याच्या मानसिक आणि बौद्धिक जडणघडणीचा अत्यंत बारकाईने विचार होतो. अच्छा. या संदर्भात या नोट्समध्ये एक अतिशय थक्क करणारी माहिती दिली आहे. मानवी मेंदूचा तब्बल 80% विकास हा सुरुवातीच्या केवळ काही वर्षातच पूर्ण होतो. थांबा, 80% विकास सुरुवातीलाच? बापरे. हो, ही आकडेवारी खरोखरच विचार करायला लावणारी आहे. आपण आयुष्यभर नवनवीन गोष्टी शिकत असतो, नवनवे अनुभव घेत असतो, पण आपल्या मेंदूचा मुख्य पाया, ज्यावर आपल्या संपूर्ण आयुष्याची आणि व्यक्तिमत्वाची इमारत उभी राहणार असते, तो पाया आयुष्याच्या पहिल्या काही वर्षातच रचला जातो. म्हणजे जर एखाद्या बालकाची पहिली 4-5 वर्षे अत्यंत तणावात किंवा असुरक्षितेत गेली किंवा दुर्लक्षित गेली, तर त्याच्या संपूर्ण आयुष्याचा पायाच डळमळीत झाला असे म्हणायचे का? अगदी नेमक्या मुद्द्यावर आलात. हे तर खूपच गंभीर आहे. होय. जर आपण याचा मोठ्या संदर्भाशी संबंध जोडला तर आपल्याला बालमानसशास्त्राचे खरे महत्त्व आणि त्याची व्याप्ती समजेल. या नोट्समध्ये स्पष्ट केले आहे की आयुष्याच्या सुरुवातीच्या पहिल्या 4 वर्षातील भावनिक सुरक्षितता ही अत्यंत महत्त्वाची असते, ज्याला आपण इमोशनल सिक्युरिटी म्हणतो. हो, जर पहिल्या 4 वर्षांत बालकाला ही भावनिक सुरक्षितता मिळाली नाही, त्याला प्रेमाची, आधाराची जाणीव झाली नाही, तर पुढे जाऊन त्याचं वर्तन गुन्हेगारी प्रवृत्तीचे होऊ शकते किंवा त्याच्यात गंभीर मानसिक विकृती निर्माण होऊ शकतात. बापरे, म्हणजे पहिल्या 4 वर्षांचा एवढा मोठा प्रभाव असतो? नक्कीच. निरोगी प्रौढ आयुष्यासाठी बालपणातील ही भावनिक सुरक्षितता अगदी ऑक्सिजनसारखी आवश्यक आहे. म्हणूनच तिथे एक अत्यंत समर्पक समीकरण दिले आहे की चाइल्ड इज इक्वल टू फ्युचर अडल्ट. चाइल्ड इज इक्वल टू फ्युचर अडल्ट. म्हणजेच उद्याचा समाज कसा असेल हे आजच्या बालकांच्या मानसिक जडणघडणीवर अवलंबून असते
एखाद्या प्रौढ व्यक्तीचे आजचे आक्रमक किंवा हिंसक वर्तन समजून घ्यायचे असतील तर केवळ आजच्या परिस्थितीवर उपाय शोधून चालत नाही, तर त्याच्या बालपणाचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे असते. आता या विषयाची खोली खऱ्या अर्थाने लक्षात यायला लागली आहे आणि मानवी मनाच्या या जडणघडणीचा विचार काही आजचा नाहीये. हजारो वर्षांपासून विचारवंत यावर मंथन करत आले आहेत. अगदी प्राचीन काळापासून. हो. आपण या सखोल चर्चेत थोडे इतिहासात डोकावून पाहूया. या नोट्समधील मला जो एक अत्यंत कल्पक भाग वाटला तो म्हणजे यातील मेमरी क्लूज. हां, ते मेमरी क्लूज खूपच रंजक आहेत. हो ना. इतिहासातील या थोर विचारवंतांचे विचार लक्षात ठेवण्यासाठी ललित कुमार यांनी ज्या गमतीशीर ट्रिक्स दिल्या आहेत त्यातून हे तत्वज्ञान अगदी सहज समजते. आपण बालशिक्षणाच्या या टाईम मशीनमध्ये बसून सुरुवात करूया ती थेट प्राचीन ग्रीसपासून. म्हणजे प्लेटो यांच्यापासून. बरोबर. इसवी सन पूर्व 427चा तो काळ. प्लेटो हा पहिला असा विचारवंत होता ज्याने बालकांविषयी असा स्वतंत्र विचार मांडला. प्रत्येक बालक हे वेगळे असते आणि त्यांना खेळातून शिक्षण दिले पाहिजे, हा त्यांचा मुख्य विचार होता. आता यासाठी दिलेला क्लू बघा. प्लेटो बरोबर प्ले टू PLAY-TO आणि प्लेट बरोबर एव्हरी पीस किंवा एव्हरी चाइल्ड डिफरंट. क्या बात आहे. म्हणजे प्लेटोचे नाव आले की प्ले म्हणजे खेळ आणि प्रत्येक प्लेट जशी वेगळी असते तशी मुलांमधील भिन्नता लक्षात ठेवायची. पण मला सांगा, त्या काळी हा विचार इतका क्रांतिकारी का मानला गेला? कारण त्या काळात मुलांना छोटे प्रौढ म्हणजेच मिनिएचर अडल्ट्स मानले जायचे. छोटे प्रौढ? हो. त्यांच्याकडून मोठ्या माणसांसारख्याच शिस्तीची आणि वर्तनाची अपेक्षा केली जायची. अशावेळी प्लेटोने सांगणे की प्रत्येक मूल वेगळे आहे आणि त्यांना खेळातून शिकू द्या, हा तत्कालीन समाजव्यवस्थेला दिलेला एक मोठा धक्का होता. अच्छा, म्हणजे मुलांवर शिक्षण लादू नका, तर त्यांच्या नैसर्गिक आवडीनुसार त्यांना शिकू द्या, हा विचार त्यांनी मांडला. बरोबर. आणि यानंतर जो एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा वैचारिक बदल घडवणारा टप्पा येतो तो म्हणजे जॉन लॉक यांचा. जॉन लॉक 16व्या-17व्या शतकातील विचारवंत. हो. या तत्ववेत्याने एक असा विचार मांडला ज्याने शिक्षणाची संपूर्ण दिशाच बदलली. त्यांच्या मते मूल जेव्हा जन्माला येते तेव्हा ते एका कोऱ्या पाटीसारखं असते, टॅब्युला रासा. कोरी पाटी? हो. त्याच्यावर आधीपासून काहीही लिहिलेलं नसते. जॉन लॉकचा हा विचार लक्षात ठेवायला पण ललित कुमार यांनी एक भन्नाट ट्रिक दिली आहे. नोट्समध्ये क्लू आहे की लॉक बरोबर लॉक्ड माइंड ॲट बर्थ आणि एक्सपिरियन्स इज द की टू अनलॉक. म्हणजे जन्मतः मन कुलूपबंद किंवा कोरे असते आणि आजूबाजूचे अनुभव हीच ती चावी आहे जी ज्ञानाचे कुलूप उघडते. एकदम बरोबर. आणि या विचाराचा प्रभाव किती मोठा होता हे आपण समजून घेतले पाहिजे. त्या काळात असा समज होता की काही मुले जन्मताच हुशार असतात, म्हणजे उदाहरणादाखल राजघराण्यातील मुले. हा तो एक पारंपरिक समज होता. आणि काही जन्मताच कमी बुद्धीची असतात. पण लॉकच्या या कोऱ्या पाठीच्या सिद्धांताने हे स्पष्ट केले की मूल चांगले किंवा वाईट जन्माला येत नाही, तर त्याचे आजूबाजूचे वातावरण आणि त्याला मिळणारे अनुभव त्याच्या पाठीवर त्याचे भविष्य कोरतात. म्हणजे जर पाटीवर चुकीचे लिहिले गेले तर दोष पाटीचा नाही, तर त्या आजूबाजूच्या वातावरणाचा आहे. अगदी तसंच. हे ते खऱ्या अर्थाने क्रांतिकारी आहे. वातावरण आणि निसर्गाचा उल्लेख निघालाच आहे, तर यानंतर निसर्गवादी शिक्षणाचा पुरस्कार करणारे रुसो येतात. हां, रुसो. रुसो यांनी एमिल नावाचा एक अत्यंत प्रसिद्ध शिक्षणविषयक ग्रंथ लिहिला. बालकांना नैसर्गिक वातावरणात आणि पूर्ण स्वातंत्र्यात शिकू द्यावे. त्यांच्यावर 4 भिंतींतील पुस्तकी ज्ञान लादू नये असे त्यांचे स्पष्ट मत होते. बरोबर आहे. आणि यांचा क्लू पण अगदी निसर्गाशी जोडलेला आहे. रुसो बरोबर रसेल ऑफ लीव्स, RUSTLE. हां, पानांची सळसळ. हो, रुसोच्या नावातच निसर्गातील पानांची सळसळ ऐकू येते. नेचर प्लस फ्रीडम बरोबर रुसो. निसर्ग आणि स्वातंत्र्य हेच त्यांचे सूत्र होते. पण मला इथे एक प्रश्न पडतो. बोला ना. रुसोने मुलांना निसर्गात मोकळे सोडायला तर सांगितले, पण फक्त मोकळे सोडून शिक्षणाचा उद्देश कसा साध्य होणार? त्याला काहीतरी दिशा नको का? हाच तो धागा आहे जिथून पुढच्या विचारवंताचा जन्म होतो. रुसोच्या या निसर्गवादातून आणि स्वातंत्र्याच्या कल्पनेतून प्रेरणा घेत पेस्टालॉजी यांनी याला एका व्यावहारिक शिक्षणाची जोड दिली. अच्छा, पेस्टालॉजी. हो, पेस्टालॉजी यांनी बालकांच्या निरीक्षण आणि अनुभवावर आधारित शिक्षणावर भर दिला. शिक्षणात मानसशास्त्राचा प्रत्यक्ष उपयोग करण्याला त्यांनीच खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांची 3H मेथड
ही शिक्षण क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना मानली जाते. हेड म्हणजे बुद्धी, हार्ट म्हणजे भावना आणि हँड म्हणजे कौशल्य. या तिन्हींचा समन्वय म्हणजेच खरे शिक्षण. बुद्धी, भावना आणि कौशल्य. हो, इथे हेड म्हणजे केवळ पाठांतर नव्हे तर बौद्धिक विकास, हार्ट म्हणजे भावनिक सुरक्षितता आणि हँड म्हणजे स्वतःच्या हाताने काम करण्याचे कौशल्य. याला लक्षात ठेवण्यासाठी दिलेलं क्लू खूपच सुंदर आणि त्यांच्या तत्वज्ञानाशी मिळता जुळता आहे. पेस्टॉलॉजी बरोबर पेट म्हणजेच लव्ह चिल्ड्रन. पेट. जसे आपण एखाद्या पाळीव प्राण्यावर किंवा पेटवर निरपेक्ष आणि अत्यंत जिव्हाळ्याने प्रेम करतो, तसे मुलांवर प्रेम करणे आणि त्यांच्या बुद्धी, भावना व कौशल्य यांचा एकत्रित विकास करणे हे पेस्टॉलॉजी यांना अभिप्रेत होते. अगदी अचूक. आणि याच प्रेमाच्या आणि जतन करण्याच्या कल्पनेतून पुढे फ्रेडरिक फ्रोबेल यांचा विचार पुढे आला. फ्रोबेल. हे नाव ऐकले की लगेच आपल्याला लहान मुलांच्या शाळा आठवतात. कारण फ्रोबेल हेच किंडरगार्टन म्हणजेच बालोद्यान पद्धतीचे जनक आहेत. बालोद्यान. त्यांनी मुलांच्या शिक्षणात स्वयंक्रिया म्हणजेच सेल्फ ॲक्टिव्हिटी आणि खेळाद्वारे शिक्षण यावर भर दिला. त्यांच्या मते शिक्षकाची भूमिका ही एखाद्या माळ्यासारखी किंवा गार्डनरसारखी असते. हो, आणि याचा मेमरी क्लू पण अगदी बागेसारखाच आहे. फ्रोबेल बरोबर ग्रो प्लस बेल इन गार्डन आणि किंडर टीचर बरोबर गार्डनर. बरोबर. आता इथे हा माळ्याचा दृष्टिकोन समजून घेणं मानसशास्त्रीय दृष्ट्या खूप महत्वाचं आहे. कसं काय? बघा, तुम्ही एखाद्या रोपट्याला जोरात खेचून लवकर मोठे करू शकत नाही. तुम्हाला फक्त त्याला योग्य खतपाणी घालावे लागते, ऊन द्यावे लागते आणि ते रोप स्वतःच्या गतीने वाढते. अगदी बरोबर. निसर्गाचा नियमच आहे तो. फ्रोबेल यांचे म्हणणे होते की मुलांचेही तसेच आहे. शिक्षक किंवा पालकांनी फक्त एक पोषक वातावरण निर्माण करायचे असते. मूल स्वतःच्या नैसर्गिक गतीने शिकत असते. पण नुसत्या बागेत खेळून किंवा निसर्गात राहून चालणार नाही ना. खऱ्या जगात समाजात वावरताना काही वेगळी कौशल्य लागतात. यावर कोणी विचार केला होता का? यासाठी आपल्याला जॉन ड्यूई यांच्याकडे जावं लागते. ड्यूई यांनी अमेरिकेत कृतीतून शिक्षण म्हणजेच लर्निंग बाय डुईंग ही अत्यंत प्रभावी संकल्पना मांडली आणि 1896 मध्ये शिकागो येथे पहिली प्रयोगशाळा स्थापन केली. अच्छा. ड्यूई यांचा सर्वात महत्त्वाचा विचार म्हणजे शाळा ही समाजाची छोटी आवृत्ती आहे, मिनिएचर सोसायटी. मिनिएचर सोसायटी. हो. मुले जेव्हा शाळेत एकत्र येतात, गटात काम करतात, एकमेकांशी भांडतात, पुन्हा मैत्री करतात, नियम पाळतात, तेव्हा ते खऱ्या अर्थाने मोठ्या समाजाचा एक भाग बनण्याची तालीम करत असतात. सामाजिक कौशल्य ही पुस्तकातून नाही तर कृतीतूनच येतात. याच्या क्लूमध्येच ही कृती दडलेली आहे. ड्यू ई बरोबर डू इट. डू इट. कृतीशिवाय शिक्षण पूर्ण होऊच शकत नाही. आणि या कृतीला आणि स्वातंत्र्याला एका अत्यंत शिस्तबद्ध पण मुक्त पद्धतीत बांधण्याचं काम केले ते मारिया मॉन्टेसेरी यांनी. मारिया मॉन्टेसरी. हां. मॉन्टेसरी पद्धत आज जगभरात इतकी प्रसिद्ध आहे की आपण पावलोपावली मॉन्टेसरी शाळा पाहतो. या इटालियन पद्धतीमध्ये शिक्षकाची भूमिका ही एखाद्या हुकुमशहाची नसते, तर ती एका संचालकाची म्हणजेच डिरेक्ट्रेसची असते. अगदी बरोबर. 3 ते 6 वर्षांच्या बालकांसाठी त्यांनी ही पद्धत विकसित केली. स्वातंत्र्य, खेळ आणि स्वच्छता या 3 गोष्टींवर त्यांचा सर्वाधिक भर होता. कोणत्याही प्रकारची शिक्षा किंवा बक्षीस याला त्यांच्या पद्धतीत स्थान नव्हते. आणि आपण पाहतो की आजचे आधुनिक पालक मुलांना प्रत्येक गोष्टी चॉईस म्हणजे पर्याय देतात. त्यांच्यावर निर्णय लादण्यापेक्षा त्यांना स्वतः निर्णय घेऊ देतात. हो, हल्ली हे खूप बघायला मिळतं. हे मॉन्टेसरी पद्धतीचंच एक रूप आहे. मूल स्वतःला शिकवते, त्याला फक्त योग्य वातावरण देण्याची गरज असते. या मॉन्टेसरी बरोबर मॉनिटर चिल्ड्रन या क्लूचा अर्थच हा आहे की तुम्ही फक्त लक्ष ठेवा, मॉनिटर करा, पण नियंत्रण ठेवून हुकूम गाजू नका. या सर्व पाश्चात्य विचारवंतांनी बालमानसशास्त्र आणि बालशिक्षणाचा जो पाया रचला, त्याने मुलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकला. हे सगळं पाश्चात्य विचारवंतांचे झाले. पण या सर्व भारी आणि आधुनिक संकल्पना भारतात कोणी आणल्या? भारतीय मातीत हा विचार कसा रुजला? इथेच आपल्या या सखोल चर्चेचा मोर्चा भारताकडे वळतो. हा भाग मला खूप महत्वाचा वाटतो. हो ना. ललित कुमार यांच्या नोट्समध्ये भारतीय बालशिक्षणाच्या शिलेदारांची अत्यंत अभिमानास्पद माहिती दिली आहे.
यात सर्वात पहिले नाव येते ते गिजूभाई बधेका यांचे. गिजूभाई बधेका. गिजूभाईंनी 1920 मध्ये गुजरातमध्ये पहिले बालमंदिर स्थापन केले आणि मॉन्टेसरी पद्धतीची भारतात खऱ्या अर्थाने सुरुवात केली. पण गिजूभाईंचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना प्रेमाने मिशावाली आई म्हटले जायचे. मिशावाली आई हे खूपच गोड आहे. हो ना? विचार करा, तत्कालीन पुरुषप्रधान समाजात एका पुरुषाला आईची उपमा मिळणे यातच त्यांचे मुलांवरील अपार प्रेम दिसून येते. यांचा क्लू पण खूपच खेळकर आहे. गिजू बरोबर स्क्विरल म्हणजे प्लेफुल. झाडावरचा खारीसारखे सतत उत्साही आणि खेळकर असणारे गिजूभाई. गिजूभाई बधेका यांनी शिक्षण हे रटाळ न ठेवता ते गाणी, गोष्टी आणि खेळांतून दिले. एका पुरुष शिक्षकाने आईची भूमिका निभावणे हा त्या काळात बालकांना दिलेला सर्वात मोठा भावनिक आधार होता. नक्कीच. आणि याच भारतीय परंपरेत दुसरे सर्वात महत्त्वाचे नाव येते ते ताराबाई मोडक यांचे. ताराबाई मोडक. ताराबाई मोडक यांना भारतीय बालशिक्षणाची जननी म्हणून ओळखले जाते. त्यांनी भारताच्या ग्रामीण आणि आदिवासी भागातील तळागाळातील मुलांसाठी जे कार्य केले ते खरोखर अद्वितीय आहे. हो, मी वाचलंय त्यांच्याबद्दल. त्यांनी पाश्चात्य शिक्षण पद्धती जशीच्या तशी न वापरता भारतीय परिस्थितीनुसार त्यात बदल केले. अंगणवाडी आणि बालवाडी या ज्या संकल्पना आज आपण संपूर्ण देशभरात पाहतो त्याची बीजे ताराबाई मोडक यांनी रोवली होती. ताराबाई मोडक यांच्या कार्याची व्याप्ती वाचून खरंच थक्क व्हायला होते. त्यांनी 1936 मध्ये मुंबईत शिशुविहार स्थापन केले आणि पुढे ठाणे जिल्ह्यात बोर्डी येथे ग्राम बाल शिक्षण केंद्राची स्थापना केली. बरोबर. पण मला सर्वात जास्त भावलेली आणि मानसशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत सखोल वाटलेली गोष्ट म्हणजे त्यांनी सुरू केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा. गुरे चारणाऱ्या मुलांसाठी त्यांनी कुरणशाळा सुरू केल्या. कुरणशाळा. तसेच वस्तीत वाढणाऱ्या मुलांसाठी वाडीशाळा काढल्या. त्यांच्या या कार्याचा क्लू अतिशय सार्थ आहे. तारा बरोबर स्टार. स्टार. हो, त्या खऱ्या अर्थाने भारतीय बालशिक्षणाच्या गायडिंग स्टार म्हणजेच मार्गदर्शक तारा होत्या. पण मुले शाळेत येत नाहीत म्हणून शाळाच मुलांपर्यंत घेऊन जाणे यामागे नेमका कोणता मानसशास्त्रीय विचार असावा? हा खूपच सुंदर मुद्दा आहे. जेव्हा एखादे वंचित किंवा गरीब घरातील मूल एका मोठ्या औपचारिक शाळेच्या इमारतीत जाते तेव्हा त्याच्या मनात एक प्रकारची असुरक्षितता, एक न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. कारण ते वातावरण नवीन असतं. अगदी बरोबर. तो परिसर त्याच्यासाठी अनोळखी असतो. पण जेव्हा शाळाच त्याच्या कुरणात, त्याच्या वस्तीत जाते तेव्हा ते मूल त्याच्या स्वतःच्या नैसर्गिक आणि सुरक्षित वातावरणात असते. तिथे त्याची भावनिक सुरक्षितता अबाधित राहते, ज्याचा उल्लेख आपण सुरुवातीला केला होता. अच्छा, म्हणजे मुलांच्या कम्फर्ट झोनमध्ये जाणं. हो, ताराबाई मोडक यांनी शिक्षणाला मुलांच्या सुरक्षित जगाचा भाग बनवले. बालमानसशास्त्राचे केवळ सैद्धांतिक ज्ञान न बाळगता त्याचा प्रत्यक्षात असा अत्यंत प्रभावी वापर करणे हे त्यांचे मोठेपण आहे. याचाच अर्थ हे सगळे विचारवंत केवळ हवेत गप्पा मारत नव्हते, तर ते मुलांच्या प्रत्यक्ष विकासासाठी झटत होते. आता आपण या सगळ्याचा विचार करतो तेव्हा बालमानसशास्त्राची नेमकी उद्दिष्टे काय आहेत हे समजून घेणं ओघाने येतेच. हो, ते तर महत्त्वाचे आहेच. या नोट्समध्ये बालमानसशास्त्राची एकूण 10 महत्त्वाची उद्दिष्टे सविस्तर दिली आहेत. या सर्व अभ्यासातून, या शास्त्रामधून आपल्याला नेमके साध्य काय करायचे आहे? या 10 उद्दिष्टांपैकी काही अत्यंत कळीचे मुद्दे आहेत जे आजच्या पालकांनी आणि समाजाने समजून घेणं गरजेचं आहे. सर्वात पहिले उद्दिष्ट आहे विकासाचा क्रम जाणणे. विकासाचा क्रम म्हणजे बालकाची शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक वाढ कोणत्या क्रमाने होते हे समजणे. जर एखाद्या बालकाला वयाच्या दुसऱ्या वर्षी जे बोलायला यायला हवे ते येत नसेल तर विकासाचा क्रम माहीत असल्याचंच आपण योग्य वेळी हस्तक्षेप करू शकतो. म्हणजे काय नॉर्मल आहे ते कळलं पाहिजे. बरोबर. दुसरे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे मुलांमधील व्यक्तिभिन्नता ओळखणे. इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस. प्लेटोने जसे सांगितले होते की प्रत्येक बालक वेगळे असते, तसेच प्रत्येक बालकाची शिकण्याची गती आणि क्षमता वेगवेगळ्या असतात. एकाच घरात वाढलेली 2 भावंडे पूर्णपणे वेगळी असू शकतात. या उद्दिष्टांमध्ये आणखी एका गोष्टीचा उल्लेख आहे, तो म्हणजे बालकांमधील सुप्त गुण ओळखणे. तो खूप महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक बालकात काही ना काही कौशल्य दडलेले असते. ते शोधून काढून त्याला योग्य दिशा देणे, तसेच त्यांच्यातील सहज प्रवृत्तींचा विकास करून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणे. बरोबर. आणि ह्या सगळ्यात एक अत्यंत महत्त्वाचा वैज्ञानिक पैलू आहे जो या शास्त्राचं एक मोठं उद्दिष्ट आहे. तो म्हणजे बालकाच्या जडणघडणीत अनुवंश आणि परिस्थिती यांचा कसा प्रभाव पडतो हे समजून घेणे. हेरिडिटी आणि एन्व्हायरमेंट. म्हणजे नेचर वर्सेस नर्चर. अगदी तेच.
इथे जॉन लॉकची कोरी पाठी आणि रुसोचा निसर्गवाद एकत्र येतात. बालकाला आईवडिलांकडून काही गुण अनुवंशाने मिळतात हे खरे आहे, पण त्याच्या आजूबाजूची परिस्थिती, त्याचे घरचं वातावरण, त्याला मिळणारे अनुभव हे त्याच्या विकासाला अंतिम आकार देतात. हे दोन घटक कसे काम करतात हे समजणे म्हणजे बालमानसशास्त्राचे एक मोठं यश आहे. आणि या सर्व 10 उद्दिष्टांचा अंतिम आणि सर्वात सर्वोच्च ध्येय जर कोणते असेल तर ते म्हणजे मुलांचे मानसिक आरोग्य चांगले राखणे. मेंटल हेल्थ. हो, शारीरिकदृष्ट्या धष्टपुष्ट पण मानसिकदृष्ट्या असुरक्षित असलेली पिढी निर्माण करणे हा या शास्त्राचा किंवा शिक्षणाचा हेतू नाही. सुदृढ मानसिक आरोग्य हेच अंतिम साध्य आहे. ही खरोखरच खूप सखोल आणि विचार करायला लावणारी सफर होती. आजच्या या चर्चेत आपण प्लेटोच्या खेळातून शिक्षणापासून ते ताराबाई मोडकांच्या अंगणवाडीपर्यंतचा एक अत्यंत रंजक प्रवास केला. हो, खूपच रंजक. जॉन लॉकची कोरीपाटी, फ्रोबेलची बाग, मॉन्टेसरीचे स्वातंत्र्य आणि गिजूभाईंचे मिशावाली आईरूप या सर्व गोष्टींनी बालमानसशास्त्राचा हा गुंतागुंतीचा विषय आपल्या डोळ्यांसमोर अगदी सहज आणि जिवंत केला. नक्कीच. ललितकुमार लक्षाने यांच्या या नोट्समध्ये किती प्रचंड माहिती आणि तत्वज्ञान दडलेले आहे याचा आपल्याला आज नक्कीच अंदाज आला असेल. या नोट्स केवळ शिक्षक होण्यासाठी नाहीत, तर एकंदर बालकांचे जग आणि पर्यायाने माणसाचे मन समजून घेण्यासाठी एक उत्तम मार्गदर्शक आहेत. नक्कीच. आणि या संपूर्ण चर्चेतून जाताना एक अत्यंत महत्त्वाचा आणि थोडासा अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहतो, ज्यावर आपण सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे. आणि भावनिक सुरक्षितेचा पाया आयुष्याच्या सुरुवातीच्या काही वर्षांतच रचला जातो. आणि जॉन ड्यूई यांनी म्हटले होते की शाळा ही समाजाची छोटी आवृत्ती आहे, मिनिएचर सोसायटी. बरोबर. मग जर आजचे प्रौढ हे केवळ त्यांच्या बालपणाचे त्या काळात मिळालेल्या अनुभवांचे पडसाद असतील, तर आज आपण समाजात जे काही मोठे वाद पाहतो, माणसामाणसांमधील राजकीय किंवा वैयक्तिक संघर्ष पाहतो, किंवा अगदी मोठी यशोशिखरे गाठलेली पाहतो, त्या प्रत्यक्षात फक्त एका मोठ्यांच्या बालवाडीत खेळल्या जाणाऱ्या जुन्याच खेळाचा भाग आहेत का? हे फारच. आपले आजचे मोठे निर्णय, आपला राग, आपला आनंद हे खऱ्या अर्थाने आपल्या आजच्या परिस्थितीवर आधारित आहेत की कित्येक वर्षांपूर्वी आपल्या त्या कोऱ्या पाटीवर नकळत कोरले गेलेले ते जुने अनुभव आहेत जे आज आपल्याला पडद्यामागून चालवत आहेत? बापरे, हा विचार खरोखरच खूप खोल आहे. आपण स्वतःला कितीही प्रगल्भ आणि स्वतंत्र विचार करणारे प्रौढ समजत असलो तरी आपल्या आत ते कोरे पाटीवर अनुभव गोळा करणारं मूल कुठेतरी दडलेलं असतेच. अगदी खरंय. बालमानसशास्त्राची ही सफर केवळ लहान मुलांच्या जगापुरती मर्यादित न राहता ती आपल्याला आपल्याच अंतरंगात डोकावून पाहायला भाग पाडते, हेच या चर्चेचं मोठं यश आहे. होय. याच एका अत्यंत विचारप्रवर्तक आणि स्वतःचा शोध घ्यायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजची ही सखोल सफर येथेच थांबवत आहोत. असेच नवनवीन आणि मनाला भिडणारे विषय समजून घेत रहा, स्वतःच्या आणि इतरांच्या वागणुकीमागचे अर्थ शोधत रहा आणि मुख्य म्हणजे शिकत रहा.